नमस्कार. द पर्पज रेडिनेस इंडेक्स रिपोर्टच्या या विश्लेषणात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण हा रिपोर्ट नेमका कसा वाचायचा, त्यातल्या प्रत्येक पानाचा अर्थ काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून मिळालेली माहिती वापरून स्वतःला आणि आपल्या भावी जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे कसं समजून घ्यायचं, हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. बघा, कुठल्याही नात्याची खरी सुरुवात होते ती स्वतःला ओळखण्यापासून. कारण जेव्हा आपल्याला स्वतःच्या गरजा काय आहेत, आपली मूल्य कोणती हे स्पष्ट माहीत असतं, तेव्हाच एका खऱ्या आणि यशस्वी नात्याचा पाया घातला जातो. विचार करा ना, एकाला शांतता आवडते आणि दुसऱ्याला सतत बाहेर फिरायला. जर हे एकमेकांना आधीच कळलं तर नातं सांभाळणं किती सोपं होईल, नाही का? एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा रिपोर्ट म्हणजे कोणती परीक्षा नाहीये. उलट हे भविष्यातल्या आनंदी आयुष्यासाठी आणि एका चांगल्या नात्यासाठी केलेली एक खूप महत्त्वाची गुंतवणूक आहे. स्वतःला समजून घेण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न आहे. चला तर मग जरा खोलात शिरूया. हा रिपोर्ट म्हणजे काय आहे तर तो आपला स्वतःचा एक आरसा आहे, जो आपल्याला आपल्या आत दडलेल्या प्रेरणा दाखवतो. आणि ह्याच प्रेरणा आहेत ज्या आपल्या नकळत आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक नात्याला दिशा देत असतात. खरं तर हा स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. हा रिपोर्ट असाच तयार झालेला नाहीये बरं का. यामागे खूप वर्षांचं संशोधन आणि अनुभव आहे. IKSC नॉलेज ब्रिजच्या स्वयंयोग या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर अतुल बी पाटील यांनी मानसशास्त्रातील अनेक दशकांच्या अनुभवातून हे साधन तयार केलं आहे. IKSCचं कामच हे आहे की तरुणांना स्वतःला ओळखायला आणि त्यांच्यासाठी योग्य जीवनसाथी निवडायला मदत करणं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण एकूण 5 महत्त्वाचे भाग समजून घेणार आहोत. रिपोर्ट कसा वाचायचा, इथपासून ते तुमच्या स्वभावाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणांपर्यंत. प्रत्येक टप्पा आपण सविस्तरपणे पाहू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. यात आपण बघूया की हा रिपोर्ट वाचायची योग्य पद्धत कोणती आहे, जेणेकरून त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला नीट समजेल आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता येईल. आता रिपोर्ट हातात आल्यावर सुरुवात कुठून करायची? तर त्यासाठी या 4 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी तुमचा मोटिवेशन ग्राफ बघा. तो तुम्हाला एक एकंदरीत अंदाज देईल. मग 40 शब्दांमध्ये दिलेली खास वैशिष्ट्ये वाचा. त्यानंतर सामान्य वैशिष्ट्ये समजून घ्या आणि मग शेवटी प्रत्येक ड्रायव्हरच्या आत जाऊन त्याचा सखोल अभ्यास करा. ओके, रिपोर्ट कसा वाचायचा हे तर कळलं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे रिपोर्टच्या गाभ्याकडे. इथे आपण त्या 7 मूळ प्रेरणांची म्हणजेच ड्रायव्हर्सची ओळख करून घेणार आहोत, ज्या मिळून आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात. पण हे ड्रायव्हर्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे आपलं इमोशनल कंपास आहे. आपली अशी काही खोलवर रुजलेली मूल्य जी आपल्याला सांगतात की कोणत्या गोष्टीकडे आकर्षित व्हायचं, कोणत्या नाही. आपल्या प्रत्येक निवडीमागे हेच ड्रायव्हर्स काम करत असतात. तर हे आहेत ते 7 मुख्य ड्रायव्हर्स. एस्थेटिक म्हणजे सौंदर्य आणि सुसंवादाची आवड. इकॉनॉमिक म्हणजे व्यावहारिक आणि आर्थिक सुरक्षिततेची गरज. इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य. पॉलिटिकल म्हणजे प्रभाव आणि नियंत्रण मिळवण्याची इच्छा. अल्ट्रुइस्टिक म्हणजे इतरांना निस्वार्थपणे मदत करण्याची वृत्ती. रेग्युलेटरी म्हणजे नियम आणि शिस्त. आणि थिअरेटिकल म्हणजे ज्ञान मिळवण्याची आणि सत्य शोधण्याची आवड. बरं, आता रिपोर्टमध्ये तुम्हाला प्रत्येक ड्रायव्हरसाठी एक स्कोअर दिसेल. त्याचा अर्थ काय? जर तुमचा स्कोअर जास्त असेल तर तो ड्रायव्हर तुमच्या निर्णयांवर खूप प्रभाव टाकतो. आणि जर स्कोअर कमी असेल तर त्याचा अर्थ तो ड्रायव्हर वाईट आहे असा अजिबात नाही. त्याचा अर्थ फक्त इतकाच की तुम्ही त्या गोष्टीला आयुष्यात कमी महत्त्व देत. आता गंमत बघा, हे ड्रायव्हर्स काही एकटे एकटे काम करत नाहीत. त्यांच्यात सतत एक प्रकारची जुगलबंदी, एक ओढाताण सुरू असते. कधी त्यांच्यात सुसंवाद असतो तर कधी संघर्ष. आणि हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. या ओढाताणीलाच रिपोर्टमध्ये एक छान शब्द आहे, फ्रिक्शन. जेव्हा आपल्या मूळ मूल्यांना किंवा गरजांना नात्यामध्ये कुठेतरी धक्का लागतो, तेव्हा जी एक अस्वस्थता येते ना, त्यालाच फ्रिक्शन म्हणतात. आणि हे अगदी नैसर्गिक आहे. एकदा ते समजलं की त्यावर मात करणं सोपं होतं. जरा एक क्षण विचार करून बघा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला त्रास होतो किंवा चिडचिड होते? या प्रश्नाच्या उत्तरातच आपले फ्रिक्शन पॉइंट्स दडलेले असतात. चला एक उदाहरण बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा एखाद्याचं नियामक म्हणजे रेग्युलेटरी ड्रायव्हर खूप जास्त आहे. अशा व्यक्तीला नियम, शिस्त, ठरलेल्या गोष्टी आवडतात. आता अशा व्यक्तीसमोर जर कोणी अचानक काहीतरी प्लॅन केलं तर त्यांना ते अस्वस्थ करू शकतं.
किंवा बघा, ज्याचा परोपकारी ड्रायव्हर जास्त असेल त्याला इतरांना मदत करायला आवडेल, पण त्याच्या जोडीदाराचा व्यक्तिवादी ड्रायव्हर जास्त असेल तर त्याला तो वेळेचा अपव्यय वाटू शकतो. इथेच तर फ्रिक्शन तयार होतं. आणि हीच आतली ओढाताण समजून घेण्यासाठी रिपोर्टमध्ये एक खूप इंटरेस्टिंग टूल आहे, रेशो ॲनालिसिस. हे काय करतं तर तुमच्या दोन महत्त्वाच्या ड्रायव्हर्समधला संबंध दाखवतं. जसं की तुमचा आर्थिक ड्रायव्हर सैद्धांतिक ड्रायव्हरपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कुठलाही निर्णय घेताना त्याच्या व्यावहारिक फायद्याचा विचार जास्त कराल. ओके, तर आत्तापर्यंत आपण स्वतःला आतून समजून घेत होतो. आत्ता वेळ आहे थोडं बाहेरच्या जगाकडे बघण्याची, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची तुलना जगाच्या सरासरीशी करण्याची. यातून एक खूप मोठा दृष्टिकोन मिळतो. पण ही तुलना करायची का? कारण ह्यातूनच आपल्याला एक संदर्भ मिळतो. आपल्याला कळतं की आपला मोटिवेशनल डीएनए इतरांपेक्षा कसा आणि का वेगळा आहे. हा डीएनए म्हणजे तुमच्या सगळ्या ड्रायव्हर्सचं एक युनिक मिश्रण, जे तुम्हाला तुम्ही बनवतं. तुमची खरी ताकद काय आहे हे ह्यातूनच स्पष्ट होतं. इथे बघा, हा जो बार चार्ट आहे यात तुमचा स्कोअर आणि जगाचा सरासरी स्कोअर यांची थेट तुलना केली आहे. ह्या एका चित्रावरूनच आपलं वेगळेपण लगेच लक्षात येतं. आणि या तुलनेतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी कळतात. एक म्हणजे तुमची मानसिकता, म्हणजे तुम्ही जगाकडे कसं बघता. दुसरं, तुम्ही सर्वाधिक महत्त्व कशाला देता. आणि तिसरं, तुमची संवाद साधण्याची नैसर्गिक पद्धत कोणती आहे. नात्यांमध्ये या 3 गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं असतं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आपण तितक्याच तपशीलवार भागाकडे आलो आहोत. इथे आपण हे बघणार आहोत की तुमचे जे स्कोअर आहेत ते तुमच्या स्वभावाच्या कोणत्या नेमक्या पैलूंना दाखवतात. हे खूप सोपं आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 13 काढा. तिथे तुम्हाला एक टेबल दिसेल. त्यात आधी तुमचा ड्रायव्हर शोधा, उदाहरणार्थ इकॉनॉमिक. मग तुमचा स्कोअर कोणत्या रेंजमध्ये येतो ते बघा. समजा 81 ते 90. त्या ओळीत जी विशेषणं दिली आहेत ती तुमच्या नैसर्गिक स्वभावाचं अगदी अचूक वर्णन करतात. आणि हो, जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा रिपोर्ट म्हणजे काही दगडावरची रेष नाहीये. हा फक्त तुमच्या आत्ताच्या क्षणाचा एक फोटो आहे, एक स्नॅपशॉट. जसजसे आपण मोठे होतो, अनुभव घेतो, तसतशी आपली मूल्य आणि प्रेरणा बदलू शकतात. त्यामुळे या रिपोर्टकडे एक जिवंत दस्तऐवज म्हणून बघा. तर आता हा स्वतःला समजून घेण्याचा एक नकाशा आपल्या हातात आहे. या नवीन सखोल माहितीच्या आधारावर आपण स्वतःशी, आपल्या जवळच्या माणसांशी कोणते नवीन आणि अधिक अर्थपूर्ण संवाद सुरू करणार आहात याचा विचार नक्की करा. नमस्कार. आपल्याला असा जीवनसाथी कसा मिळेल जो आपल्याला अगदी मनापासून ओळखू शकेल? हा प्रश्न खूप मोठा आहे, नाही का? खरं तर आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधणं हा आयुष्यातला एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रवास असतो. आणि ह्या प्रवासाची सुरुवात, हो बरोबर, नेमकी अशाच एका प्रश्नाने होते. तर हा प्रवास थोडा सोपा करण्यासाठी आपल्याकडे खूप शक्तिशाली साधन आहे. ते म्हणजे पर्पज रेडिनेस इंडेक्स. हे नेमकं काय आहे आणि कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण विक्रम नावाच्या एका उमेदवाराचा सॅम्पल रिपोर्ट पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला सगळं अगदी व्यवस्थित समजेल. हे जे साधन आहे ना, ते IKSC नॉलेज ब्रिज स्वयंयोग इथे डॉक्टर अतुल बी पाटील यांनी विकसित केलं आहे. त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. विक्रमसारख्या आजच्या तरुणांना आधी स्वतःला ओळखता यावं आणि मग त्या आधारावर आपला आदर्श जोडीदार शोधता यावा. चला मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आपण भागीदारीच्या प्रवासापासून सुरू करू, मग स्वतःच्या 7 महत्त्वाच्या प्रेरणांना ओळखू, त्यानंतर आदर्श जोडीदाराबद्दल विचार करू आणि मग ह्या सगळ्या माहितीचा वापर करून प्रश्न कसे विचारायचे हे पाहून शेवटी एक चांगलं भविष्य कसं घडवायचं यावर बोलू. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, भागीदारीचा प्रवास. एक गोष्ट लक्षात घ्या, जोडीदाराला शोधण्याआधी स्वतःला शोधणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा रिपोर्ट तोच पाया रचण्याचं काम करतो. म्हणजे बघा, जोडीदार शोधण्याच्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःला नीट समजून घेणं. हा रिपोर्ट म्हणजे जणू काही त्या आपल्या आतल्या प्रवासाचा एक नकाशाच आहे, जो विक्रमला स्वतःची मूल्ये ओळखायला मदत करतो. आता एकदा स्वतःला ओळखण्याचं महत्त्व पटलं की पुढचा प्रश्न येतो, आपल्याला नक्की कशामुळं प्रेरणा मिळते, आपल्याला ऊर्जा कुठून मिळते. आणि इथेच या रिपोर्टचा खरा गाभा समोर येतो. तो म्हणजे आपले 7 प्रेरक, ज्यांना 7 ड्रायव्हर्स असं म्हटलं आहे. हे 7 ड्रायव्हर्स म्हणजे काय आहे? तर ते आपल्या आतले असे प्रेरक आहेत जे आपली मूल्य, आपले निर्णय आणि नात्यांमध्ये आपल्याला कशामुळे ऊर्जा मिळते हे ठरवतात. जणू काही आपलं स्वतःचं एक कंपास, जे विक्रमला दाखवतंय की त्याच्यासाठी आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे. हा बघा,
विक्रमच्या व्यक्तिमत्वाचा नकाशा. इथे त्याचे 60 ड्रायव्हर्स दिसतायत. अल्ट्रुइस्टिक म्हणजे इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि रेग्युलेटरी म्हणजे नियमांचं पालन करण्याची वृत्ती. या दोन्हीमध्ये विक्रमचे स्कोर खूप जास्त आहेत. याचा सरळ अर्थ आहे की त्याला इतरांना मदत करायला आणि गोष्टी शिस्तीत करायला आवडतात. या उलट इकॉनॉमिक म्हणजे व्यावहारिक फायद्याचा विचार, यात त्याचा स्कोर कमी आहे. प्रत्येकाचं असं एक वेगळं कॉम्बिनेशन असतं. विक्रमचा चार्ट तर आपण पाहिला. आता हे प्रत्येक ड्रायव्हर म्हणजे नेमकं काय ते पटकन बघूया. एस्थेटिक म्हणजे सौंदर्य आणि सुसंवादाची आवड. इकॉनॉमिक म्हणजे व्यावहारिक परिणाम. इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे स्वातंत्र्य. पॉलिटिकल म्हणजे नेतृत्व करण्याची इच्छा. अल्ट्रुइस्टिक म्हणजे इतरांना मदत करणे. रेग्युलेटरी म्हणजे शिस्त आणि सुव्यवस्था. आणि थिओरिटिकल म्हणजे ज्ञान मिळवण्याची आवड. या सगळ्यांमधूनच विक्रमचं व्यक्तिमत्व घडलंय. ओके, तर आतापर्यंत आपण स्वतःबद्दल बोललो, पण आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हा रिपोर्ट आपल्याला स्वतःबद्दल मिळालेल्या माहितीचा वापर करून आपला आदर्श जोडीदार कसा असावा हे ठरवायला कशी मदत करतो ते पाहूया. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. उद्देश हा नाही की आपल्यासारखीच म्हणजे आपली कार्बन कॉपी असलेली व्यक्ती शोधावी, तर उद्देश असा आहे की अशी व्यक्ती शोधावी जी आपल्यासोबत चालू शकेल. काही बाबतीत ती वेगळी असेल तर काही बाबतीत पूरक. आता हा चार्ट बघा. इथे रिपोर्ट विक्रमच्या स्वतःच्या प्रोफाईलची तुलना त्याला जोडीदारामध्ये काय हवंय याच्याशी करतो. म्हणजे डावीकडे विक्रमचे ड्रायव्हर्स दिसतायत, जसं की अल्ट्रोइस्टिकमध्ये त्याचा स्कोर जास्त आहे, आणि उजवीकडे जे तराजूचं चित्र आहे ते दाखवतं की त्याला असा जोडीदार हवा आहे जो त्याच्या ह्या मूल्यांना बॅलन्स करेल, जेणेकरून एक चांगलं संतुलित नातं तयार होऊ शकेल. हे बेंचमार्क प्रोफाईल विक्रमला खूप मदत करतं. आता तो फक्त मला समजून घेणारा जोडीदार हवा असा वरवरचा नाही सांगणार, तर त्याला नक्की कोणत्या बाबतीत पूरकता हवी आहे, कोणत्या मूल्यांवर आधारित नातं हवंय हे तो अधिक स्पष्टपणे मांडू शकतो. आणि इथून पुढे हा रिपोर्ट फक्त कागदावरची माहिती राहत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात नातं जोडण्यासाठी एक प्रॅक्टिकल टूल बनतो. तर ही माहिती वापरायची कशी? रिपोर्ट आपल्याला एक सोपी 4 स्टेप्सची प्रोसेस देतो. आधी माहिती नीट वाचा, त्यातले महत्त्वाचे मुद्दे ओळखा, मग दिलेले प्रश्न वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं, समोरच्या व्यक्तीचं बोलणं उत्सुकतेने ऐका. या रिपोर्टमधली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? तो फक्त विक्रमच्या प्रोफाईलबद्दल माहिती देत नाही, तर त्या माहितीच्या आधारावर संभाषण सुरू करण्यासाठी तयार प्रश्नसुद्धा देतो. हे प्रश्न म्हणजे फक्त बोलण्यासाठीचे विषय नाही आहेत, तर समोरच्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं समजून घेण्याची एक संधी आहे. आणि हे प्रश्न विचारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला कोणाची परीक्षा घ्यायची नाहीये. आपल्याला फक्त आपण जे समजलोय ते बरोबर आहे की नाही हे तपासायचंय. म्हणजे गैरसमजांच्या जागी स्पष्टता येते. हा प्रश्न बघा, माझा समज बरोबर आहे का की मी काहीतरी वेगळं समजत आहे? किती सोपं आणि महत्त्वाचं हे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्या माहितीचा, या सगळ्या प्रश्नांचा, या सगळ्या तयारीचा अंतिम उद्देश काय? 5व्या भागात आपण बघूया की हे सगळं मिळून एका सुंदर भविष्याची पायाभरणी कशी करतं. हे लक्षात घ्या की हा रिपोर्ट विक्रमसाठी एक नकाशा आहे, तो अंतिम ठिकाण नाही. हा संवादाची सुरुवात आहे, नात्यावरचा शेवटचा शिक्का नाही. यातून सगळ्यात महत्त्वाचं काय घ्यायचं, तर हे नातं जोडण्याच्या प्रक्रियेत मदत करणारे एक साधन आहे. हे विक्रमला एका खऱ्या आणि खोल समजुतीच्या पायावर नातं बांधायला मदत करतं. म्हणून कोणासोबत तरी एकत्र प्रवास सुरू करण्याआधी स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. या संपूर्ण विवेचनातून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की पहिला संवाद हा समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वतःच्या अपेक्षा आणि मूल्यांबद्दल असायला हवा. तर मग विचार करा, तुमचा पहिला संवाद कशाबद्दल असेल? नमस्कार. विचार करा, लग्न आयुष्यातला केवढा मोठा निर्णय नाही का? पण हा निर्णय घेण्याआधी आपण स्वतःला आतून किती ओळखतो? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधायला द पर्पज रेडिनेस इंडेक्स हा रिपोर्ट आपल्याला मदत करणार आहे. चला तर मग या रिपोर्टमधून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, आयुष्याचा जोडीदार निवडणं म्हणजे फक्त 2 लोक एकत्र आले असं नाहीये. खरा प्रवास सुरू होण्याआधी ना एक प्रवास स्वतःच्या आत करावा लागतो. कारण कुठल्याही यशस्वी नात्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ही स्वतःला शोधण्यातच आहे. आपल्याला नेहमी वाटतं की आपण आपले निर्णय खूप विचार करून घेतो, बरोबर? पण खरं सांगू, आपल्या आत काही अशा लपलेल्या शक्ती असतात, अशा प्रेरणा असतात, ज्या नकळतपणे आपल्या प्रत्येक निवडीला आणि प्रत्येक अपेक्षेला आकार देत असतात. आणि हो, जोडीदार शोधताना याच आतल्या प्रेरणांना समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि बरोबर याच ठिकाणी IKSC नॉलेज ब्रिजचा स्वयंयोग हा उपक्रम आपल्या मदतीला येतो.
डॉक्टर अतुल बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आजच्या तरुणांना स्वतःला शोधण्यात आणि खरंखुरं अर्थपूर्ण नातं निवडण्यात मदत करतोय. आता हे सगळं आणखी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण एका उमेदवाराची मदत घेऊया. त्याचं नाव आहे रोहन. आपण त्याच्या रिपोर्टमधून एक प्रवास करूया. त्याचा रिपोर्ट आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायला तर मदत करेलच, पण आपल्याला स्वतःबद्दल विचार करायलाही भाग पाडेल. तर आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. कनेक्शनसाठी आपला रोडमॅप काय असेल, आपले 7 ड्रायव्हर्स कोणते आहेत, मग आपण रोहनच्या ड्रायव्हर्सचा एक आढावा घेऊ, त्यातून एक मोठं चित्र कसं दिसतं ते पाहू आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य प्रश्न कसे विचारायचे हे समजून घेऊ. चला तर मग थेट मुळात जाऊया. आपले 7 ड्रायव्हर्स म्हणजेच आपण आतून नक्की कसे आहोत याचा गाभा बघूया. तरी या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या निर्णयांना कसा आकार देतायत? तर हा कोर ड्रायव्हर म्हणजे नक्की काय? सोपं आहे. हे आपल्या आतलं एक असं खोलवर रुजलेलं मूल्य आहे जे आपल्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक कृतीला दिशा देतं. आपण याला आपला इमोशनल कंपास किंवा आपलं भावनिक होकायंत्र म्हणू शकतो. आणि हे आहेत ते 7 कोर ड्रायव्हर्स: एस्थेटिक, इकॉनॉमिक, इंडिव्हिज्युअलिस्टिक, पॉलिटिकल, अल्ट्रुइस्टिक, रेग्युलेटरी आणि थिओरिटिकल. आता हे शब्द कदाचित थोडे जड वाटतील, पण आपण एक एक करून सगळे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे एक वाक्य बघा किती महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला काय चालवतं, तेव्हा तुम्हाला माहीत असतं की कुठे जायचंय. खरंच या एका वाक्यात सगळं काही आलंय. स्वतःला ओळखणं नात्यांमध्ये किती महत्वाचं आहे हेच यातून दिसतं. ठीक आहे, चला तर मग आता आपण थेट रोहनच्या रिपोर्टमध्ये डोकावूया. एक एक पान बघूया आणि समजून घेऊया की हा डेटा नक्की वाचायचा कसा आणि त्यातून स्वतःबद्दलचे महत्त्वाचे पैलू कसे शोधायचे. रिपोर्टचं पान नंबर 14. इथे आपल्याला दिसतोय रोहनचा एस्थेटिक ड्राईव्ह. आता एस्थेटिक म्हणजे फक्त वरवरचं सौंदर्य नाही तर आयुष्यात सुसंवाद, संतुलन, एक प्रकारची लय असणं. रोहन असा व्यक्ती आहे जो प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि एक प्रकारची सुबकता शोधतो. तर बघा, ज्यांचा एस्थेटिक स्कोर जास्त असतो जसा रोहनचा आहे, ते लोक निसर्गाला, कलेला आणि सुसंवादाला खूप महत्त्व देतात. याच्या अगदी उलट ज्यांचा स्कोर कमी असतो ते खूप प्रॅक्टिकल असतात. त्यांच्यासाठी एखादी गोष्ट सुंदर आहे की नाही यापेक्षा ती कामाची आहे की नाही हे जास्त महत्त्वाचं. आता जरा विचार करा, या 2 अगदी वेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र आले तर काय होईल. आता वळूया पुढच्या पानावर, पान नंबर 15. इथे आहे रोहनचा इकॉनॉमिक ड्राईव्ह. आता इकॉनॉमिक म्हटलं की लगेच पैसा आठवतो, पण थांबा, याचा संबंध फक्त पैशाशी नाहीये, तर प्रत्येक गोष्टीतून व्यावहारिक परतावा म्हणजे प्रॅक्टिकल रिटर्न काय मिळतोय याच्याशी आहे. रोहन प्रत्येक निर्णयातून मिळणाऱ्या फायद्याचा विचार करतो. ज्यांचा इकॉनॉमिक ड्राईव्ह जास्त असतो, रोहनसारखा, ते लोक खूप ध्येयवादी आणि प्रॅक्टिकल असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीतून चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हवा असतो. याच्या उलट ज्यांचा स्कोर कमी असतो ते लोक कामातूनच समाधान मिळवतात. त्यांच्यासाठी भौतिक परतावा तितका महत्त्वाचा नसतो. आणि हो, रोहनच्या रिपोर्टमध्ये पुढे आपण त्याचे इंडिव्हिज्युअलिस्टिक, पॉलिटिकल, रेग्युलेटरी आणि थिओरिटिकल ड्राईव्हसुद्धा याच पद्धतीने बघणार आहोत. बरं, आतापर्यंत आपण एक एक ड्राईव्ह सुट्टा पाहिला, पण खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा हे सगळे ड्रायव्हर्स एकत्र येतात आणि रोहनच्या व्यक्तिमत्वाचं एक मोठं स्पष्ट चित्र आपल्या समोर उभं करतात. चला तर बघ, हे सगळे ठिपके जोडून बघूया. जरा या चार्टकडे बघा. इथे रोहनच्या स्कोरची तुलना जगातल्या सरासरी स्कोरशी केली आहे. त्याचा अस्थेटिक स्कोर बघा, सरासरीपेक्षा तब्बल 25 पॉइंट्सनी जास्त आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की रोहनसाठी सुसंवाद आणि संतुलन हे फक्त असलं तर छान असं नाहीये, तर ते असलंच पाहिजे असं आहे. त्याच्यासाठी ही एक गरज आहे. आणि ही गोष्ट त्याच्या जोडीदाराने समजून घेणं नात्यासाठी किती महत्त्वाचं असेल, नाही का? रिपोर्टमधला मोटिवेटर्स ॲडॅप्टेबिलिटी हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. तो आपल्याला शिकवतो की आपल्या जोडीदाराचे मूळ ड्रायव्हर्स कसे ओळखायचे. बघा, जेव्हा माणूस टेन्शनमध्ये असतो ना, तेव्हा तो त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागतो. अशावेळी जर आपण त्याचे प्राधान्यक्रम ओळखले, त्याच्या गरजा समजून घेतल्या आणि सहानुभूतीनं बोललो तर अनेक गैरसमज टळू शकतात. तर मग आता एक प्रश्न पडतो, रोहनचे हे सगळे ड्रायव्हर्स बघता त्याच्या आपल्या भावी जोडीदाराकडून काय अपेक्षा असतील? साहजिकच आहे, त्याला असा जोडीदार हवा असेल जो त्याच्या सुसंवादाच्या गरजेचा आदर करेल आणि त्याचवेळी त्याच्या प्रॅक्टिकल ध्येयांनाही समजून घेईल. रिपोर्टमधलं हायलाइट्स ऑन द प्रोफाईल हे पान म्हणजे समजा अख्ख्या रिपोर्टचा सारांश. एका नजरेत संपूर्ण व्यक्तिमत्व तुमच्यासमोर. जर तुम्हाला पटकन समजून घ्यायचं असेल की रोहनला नक्की काय गोष्ट प्रेरित करते, तर हे पान तुमच्यासाठीच आहे. हा एक प्रकारे संपूर्ण रिपोर्टचा शॉर्टकट आहे असं समजा.
चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत आपल्याला माहिती तर मिळाली, पण या माहितीचा वापर करून अर्थपूर्ण संवाद कसा साधायचा, माहितीला कृतीत कसं आणायचं. एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. समजा रोहनला प्रत्येक गोष्टीत एक सुव्यवस्था आवडते, कारण त्याचा रेग्युलेटरी ड्राईव्ह मजबूत आहे. पण विचार करा, त्याचा जोडीदार अगदीच उत्स्फूर्त स्वभावाचा आहे. अशा वेळी काय? हा रिपोर्ट रोहनला मदत करतो की आपली गरज समोरच्याला न दुखावता योग्य शब्दात कशी मांडायची. तो असं म्हणू शकतो की मला थोडं प्लॅनिंग असेल ना की सुरक्षित वाटतं. आणखी एक विचार करा, रोहनचे 2 मुख्य ड्रायव्हर्स कोणते? एक व्यावहारिकता म्हणजे इकॉनॉमिक आणि दुसरा सुसंवाद म्हणजे एस्थेटिक. हे दोन्ही एकत्र आल्यावर त्याच्या भविष्याच्या स्वप्नांना कसा आकार देतील. त्याला असं घर हवं असेल जे दिसायला सुंदर तर असेलच, पण त्याचवेळी एक चांगली गुंतवणूक सुद्धा ठरेल. बघा, हा रिपोर्ट अशा खोल विचारांना चालना देतो. थोडक्यात सांगायचं तर IKSCचा हा रिपोर्ट रोहनसारख्या अनेक तरुणांना फक्त स्वतःला ओळखायला मदत करत नाही, तर त्याही पुढे जाऊन एका खोल परस्पर समजुतीच्या पायावर नाती जोडण्यासाठी सक्षम बनवतो. आणि हे म्हणजे नात्यासाठी एक मजबूत पाया रचण्यासारखंच आहे. शेवटी एकच गोष्ट, हा रिपोर्ट म्हणजे एका आरशासारखा आहे जो तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दाखवतो. आता खरा प्रश्न हा आहे की त्या प्रतिबिंबाचं तुम्ही काय करणार. हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे.